हॅलो फ्रेंड्स, मी कांचन आरंभ करिअर अकॅडमी विद्यार्थी ते अधिकारी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करते। साफल्य या लेक्चर सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल हा विषय बघत आहोत। त्यामध्ये आपण राजकीय विभाग बघत आहोत। आजचे आपले चौथे लेक्चर आहे। तर बघा, आज आपण प्रशासकीय विभागांची थोडक्यात माहिती घेत आहोत। बघा, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला, तर आपल्या सर्वांना माहिती आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग। तर बघा, हा आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग। याचे क्षेत्रफळ आहे 64,813 स्क्वेअर किलोमीटर, जे आपण म्हणू शकतो जवळपास 65,000 स्क्वेअर किलोमीटर। ठीक आहे। छत्रपती संभाजीनगर या विभागात एकूण 8 जिल्हे आहेत। 8 जिल्हे बघा, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि हिंगोली। ठीक आहे, हे 8 जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये। त्यानंतर एकूण तालुके आहेत 76। ठीक आहे। महानगरपालिका सर्वाधिक तालुक्यांची संख्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, तर ती आहे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आणि ती संख्या आहे 76। ठीक आहे। त्यानंतर बघूया महानगरपालिका। छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 महानगरपालिका आहे। त्यामध्ये सर्वात मोठी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे, जी आहे क वर्ग महानगरपालिका। बघा, आता क वर्ग महानगरपालिकेचे म्हणजे ज्या महानगरपालिकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे 5 वर्गांमध्ये, अ प्लस वर्ग, अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग। तर त्यातली क वर्ग महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। तर क वर्ग महानगरपालिकेचे निकष काय आहेत, तर 10 लाख ते 15 लाख लोकसंख्या आणि 3000 पेक्षा जास्त दरडोई उत्पन्न ही असते क वर्ग महानगरपालिकेचे निकष। त्यानंतर बघा, परभणी महानगरपालिका, लातूर महानगरपालिका, नांदेडची महानगरपालिका कुठे आहे, तर वाघाडाला आहे। त्यानंतर जालना महानगरपालिका ह्या ड वर्ग महानगरपालिका आहे। ड वर्ग महानगरपालिकेसाठी काय निकष असतो, तर ड वर्ग महानगरपालिकेसाठी जी लोकसंख्या असते ते 3 लाख ते 10 लाखच्या दरम्यान असते आणि दरडोई उत्पन्न 3000 पेक्षा कमी असते किंवा 3000 पर्यंत असते। ठीक आहे। आता जालना ही जी महानगरपालिका आहे ही 29वी महानगरपालिका आहे, जी सर्वात नवीन महानगरपालिका आहे। ती निर्माण केव्हा झाली, तर ऑगस्ट 2023 मध्ये। सर्वात नवीन निर्माण झालेली महानगरपालिका कुठली, तर जालना महानगरपालिका। क्रमांक आहे तिचा 29। ठीक आहे। त्यानंतर बघा, कटक मंडळ। महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत। ठीक आहे। तर त्यामधलं एक कटक मंडळ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे। ठीक आहे। त्यानंतर लागून असलेले विभाग बघा, आपण इथे महाराष्ट्राचा एक रफ नकाशा काढलेला आहे। त्यामध्ये बघा, इथे आहे आपला छत्रपती संभाजीनगर विभाग। तर हा विभाग कोणत्या कोणत्या विभागांना लागून आहे, तर पुणे प्रशासकीय विभागाला, नाशिक प्रशासकीय विभागाला आणि अमरावती प्रशासकीय विभागाला। ठीक आहे। या 3 प्रशासकीय विभागाला छत्रपती संभाजीनगरला या 3 प्रशासकीय विभागांच्या सीमा लागून आहेत। त्यानंतर बघा, लागून असलेले राज्य 2 राज्य लागलेले आहे, कर्नाटक आणि तेलंगणा। दोन्ही कुठे, एक आग्नेय आणि दक्षिण बाजूला। ठीक आहे, तेलंगणा आणि कर्नाटक। तर बघा, नांदेड या जिल्ह्याला तेलंगणा राज्याची सीमा लागते आणि धाराशिव व लातूर या जिल्ह्याला कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे। त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट प्रशासकीय विभाग आपला नाशिक प्रशासकीय विभाग। नाशिक प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ आहे 57,500 स्क्वेअर किलोमीटरच्या जवळपास, म्हणजे 57,493 स्क्वेअर किलोमीटर। नाशिक प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे आहेत, नंदुरबार, धुळे, जळगाव, त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर। सर्वात मोठा जिल्हा कुठला, तर अहमदनगर आणि सर्वात लहान नाशिक विभागामधला जिल्हा नंदुरबार। ठीक आहे। त्यानंतर तालुक्यांची संख्या किती आहे, तर 54 तालुके आहेत। ठीक आहे। त्यानंतर बघा, महानगरपालिकांची संख्या आहे 5। नाशिक विभागामध्ये नाशिक ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे, जी ब वर्ग महानगरपालिका आहे। बघा, ब वर्ग महानगरपालिकेचा निकष काय आहे, तर लोकसंख्या पाहिजे 15 लाख ते 25 लाखच्या दरम्यान आणि दरडोई उत्पन्न 5000 पेक्षा जास्त असायला हवे। बघा, अहमदनगर, मालेगाव, जळगाव आणि धुळे ह्या इतर 4 मनपा आहेत, ह्या ड वर्ग मनपा आहे। ड वर्ग मनपाचा निकष आपण इथे ऑलरेडी बघितलाय। ठीक आहे। त्यानंतर बघा, कटक मंडळ। नाशिक या प्रशासकीय विभागात देवळाली या ठिकाणी एक कटक मंडळ आहे। त्यानंतर बघा, लागून असलेले विभाग। तर बघा, नाशिक हा विभाग कुठे आहे, इथे आहे। तर बघा, याला लागून असलेले विभाग कुठले, कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग। ठीक आहे। हे आहे नागपूर या विभागाला लागून असलेले 4 प्रशासकीय विभाग। त्यानंतर नेक्स्ट बघूया, लागून असलेले राज्य। नाशिक या प्रशासकीय विभागाला 2 राज्यांच्या सीमा लागून आहेत। 2 राज्य कुठले, तर गुजरात आणि मध्य प्रदेश। उत्तरेकडे गुजरात आणि वायव्येकडे उत्तरेकडे मध्य प्रदेश आणि वायव्येकडे गुजरात। तर बघा, नंदुरबार आणि धुळे हे 2 जे जिल्हे आहेत यांना गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमा लागून आहेत। जळगाव जिल्ह्याला मध्य प्रदेशची सीमा लागून आहे व नाशिक या जिल्ह्याला गुजरात या राज्याची सीमा लागून आहे।
तर बघा हे आपण बघितले प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळाने हा तिसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे. याची क्षेत्रफळ आहे 57,275 स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर बघा पुणे प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे आहेत आणि 58 तालुके. हे 5 जिल्हे कुठले तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. ठीक आहे. महानगरपालिका किती आहे? पुणे प्रशासकीय विभागात 5 महानगरपालिका आहे. पुणे महानगरपालिका ही अ वर्ग महानगरपालिका आहे. अ वर्ग महानगरपालिकेचे निकष बघा काय असतात तर अ वर्ग महानगरपालिकाची लोकसंख्या असते 25 ते 1 करोड. त्यानंतर दरडोई उत्पन्नाची मर्यादा असते 8,000 पेक्षा जास्त दरडोई उत्पन्न. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही ब वर्ग महानगरपालिका आहे. याची उत्पन्न मर्यादा आहे 15 ते 25 लाख रुपये 15 ते 25 लाख क्षेत्रफळ आणि उत्पन्नाची मर्यादा 5,000 पेक्षा जास्त दरडोई उत्पन्न. सांगली, मिरज, कुपवारा, सोलापूर, कोल्हापूर आणि इचलकरंजी ह्या 4 मनपा आहेत. ह्या आहेत ड वर्ग महानगरपालिका. यांचा निकष काय असतो तर ड वर्गासाठी निकष आहे 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या आणि 3,000 पेक्षा कमी दरडोई उत्पन्न. ठीक आहे. त्यानंतर कटक मंडळ. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये 3 कटक मंडळे आहे. पुणे कटक मंडळ, खडकी कटक मंडळ आणि देहू रोड कटक मंडळ. त्यानंतर बघा लागून असलेले विभाग कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर. बघा आपण महाराष्ट्राचा रफ नकाशा काढूया. यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा इथे आहे कोकण विभाग, इथे आहे नाशिक विभाग, इथे आहे पुणे विभाग, इथे आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. तर बघा पुणे विभागाला लागून कुठले कुठले विभाग आहे? कोकण, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. त्यानंतर बघा लागून असलेले राज्य कुठले तर पुणे विभागाला या बाजूने लागून आहे कर्नाटक. हे एकच राज्य पुणे विभागाला लागलेले आहे. 3 जिल्हे सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर ह्या 3 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक या राज्याला लागून आहेत. ही बघा ही बघितली आपण थोडक्यात पुणे प्रशासकीय विभाग. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे नागपूर प्रशासकीय विभाग. हा क्षेत्रफळाने चौथा मोठा प्रशासकीय विभाग आहे. तर बघा नागपूर प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ किती तर 51,377 स्क्वेअर किलोमीटर आहे. नागपूर विभागात जिल्ह्यांची संख्या किती तर 6 जिल्हे आहेत. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 6 जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहेत. एकूण तालुक्यांची संख्या किती तर 64 तालुके आहेत. त्यानंतर बघा महानगरपालिका किती तर 2 महानगरपालिका आहे. नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका. त्यानंतर बघा कटक मंडळ. तर नागपूरमध्ये एक कामठी या ठिकाणी एक कटक मंडळ आहे. त्यानंतर लागून असलेले विभाग. तर बघा आता इथे नागपूर हा विभाग आहे. याला फक्त एकच विभाग अमरावती प्रशासकीय विभागाची सीमा लागून आहे. त्यानंतर बघा लागून असलेले राज्य. नागपूर विभागाला एकूण 3 राज्यांच्या सीमा लागतात. वरच्या साईडनी MP आहे, या बाजूला आहे छत्तीसगड आणि खालच्या बाजूला आहे तेलंगणा. तर बघा नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांना MP या राज्याची, मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागते. त्यानंतर गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांना छत्तीसगड या राज्याची सीमा लागते. त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्याला तेलंगणा या राज्याची सीमा. अमरावती प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळाने हा 5वा मोठा प्रशासकीय विभाग आहे, ज्याचे क्षेत्रफळ आहे 46,027 स्क्वेअर किलोमीटर. अमरावती प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा आणि 56 तालुके आहेत. महानगरपालिका बघितल्या तर 2 मनपा अमरावती विभागात आहेत. अमरावती महानगरपालिका आणि अकोला महानगरपालिका. त्यानंतर बघा लागून असलेले विभाग. तर बघा अमरावती विभाग कुठे आहे तर अमरावती विभाग हा इथे आहे. त्यामुळे याला लागून असलेले विभाग कुठले कुठले येतील? नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नागपूर विभाग. ठीक आहे. 3 विभागांच्या सीमा अमरावती या प्रशासकीय विभागाला लागून आहेत. त्यानंतर बघा लागून असलेले राज्य. तर वरच्या बाजूने लागून असलेले राज्य आहे मध्य प्रदेश आणि इकडच्या बाजूने लागून असलेले राज्य आहे तेलंगणा. मध्य प्रदेश आणि तेलंगणा 2 राज्यांच्या सीमा अमरावती या प्रशासकीय विभागाला लागून आहेत. बुलढाणा व अमरावती या 2 जिल्ह्यांना मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे. तर यवतमाळ या जिल्ह्याला तेलंगणा राज्याची सीमा लागलेली आहे. ठीक आहे. हे आपण बघितलं आता अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल. नेक्स्ट प्रशासकीय विभाग बघूया कोकण प्रशासकीय विभाग. कोकण प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ आहे 30,728 स्क्वेअर किलोमीटर. कोकण प्रशासकीय विभाग हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. जिल्हे बघा कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहेत. क्रमाने बघूया. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे आहेत कोकण प्रशासकीय विभागात. त्यानंतर तालुके बघूया. 47 किंवा 50 असं 2-2 का तालुक्यांची संख्या आहे. तर मुंबई उपनगरमध्ये जे 3 तालुके आहेत ते फक्त प्रशासकीय सोयीसाठी निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे आपण 47 तालुके असे सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर बघा महानगरपालिका 9 महानगरपालिका आहेत. त्यातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. ही अ+ दर्जाची महानगरपालिका आहे. म्हणजे अ+ दर्जा म्हणजे काय तर 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आणि 50,000 रुपयांपेक्षा जास्त दरडोई उत्पन्न.
ठीक आहे, ही आहे बृहन्मुंबई महानगरपालिका. त्यानंतर ठाणे महानगरपालिका ही ब वर्ग महानगरपालिका आहे. ठीक आहे, ब वर्ग महानगरपालिका म्हणजे काय, तर 15 लाख ते 25 लाख पर्यंत लोकसंख्या आणि 5,000 पेक्षा जास्त दरडोई उत्पन्न. त्यानंतर नवी मुंबई, वसई विरार आणि कल्याण डोंबिवली ह्या 3 क वर्ग महानगरपालिका आहेत. याच्यामध्ये लोकसंख्या असते 10 लाख ते 15 लाख पर्यंत लोकसंख्या असते. त्यानंतर बघा मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी आणि पनवेल ह्या ड वर्ग महानगरपालिका आहेत. लागून असलेले विभाग बघा, कोकण विभाग हा इथे आहे. कोकण विभागाला लागून नाशिक विभाग आणि पुणे विभाग हे 2 प्रशासकीय विभाग आहे, नाशिक आणि पुणे प्रशासकीय विभाग. लागून असलेले राज्य तर बघा, कोकण विभागाला एकूण 3 राज्यांच्या सीमा लागतात व एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते. 3 राज्य कुठले, तर वरच्या बाजूने कुठले राज्य आहे, तर बघा गुजरात राज्य आहे या बाजूने गुजरात. त्यानंतर इथे गोवा आणि कर्नाटक, दक्षिण बाजूला गोवा आणि कर्नाटक. पालघर या जिल्ह्याला गुजरात आणि एक केंद्रशासित प्रदेश जो आहे दादरा नगर हवेली प्लस दीव व दमण त्याला पालघर जिल्ह्याच्या सीमा लागतात. तर सिंधुदुर्गला गोवा आणि कर्नाटक या 2 राज्यांच्या सीमा लागतात. बघा, कोकण या प्रशासकीय विभागाला पश्चिम बाजूने समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र कुठला, तर अरबी समुद्र. टोटल समुद्र किनाऱ्याची लांबी किती, 720 किलोमीटर आणि हा टोटल या 7ही जिल्ह्यांना लागलेला आहे व या 47 किंवा 50 तालुक्यांपैकी 28 तालुक्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. बघा, आपण पुढे बघूया अतिपूर्वेकडील तालुका. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील तालुका कुठला, तर अतिपूर्वेकडे आहे भामरागड तालुका. भामरागड कुठल्या जिल्ह्यात आहे, तर हे आहे गडचिरोली. ठीक आहे, अतिपूर्वेकडील तालुका कुठला, तर भामरागड हा कुठे आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. अतिपश्चिमेकडील तालुका आहे पालघर. ठीक आहे, अतिपश्चिमेकडील तालुका पालघर, याचा जिल्हा सुद्धा कुठला आहे, पालघर. त्याच्यानंतर अतिउत्तरेकडील तालुका आहे धडगाव अक्राणी, हा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. धडगाव हा आहे अतिउत्तरेकडील तालुका. महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील तालुका कुठला, तर हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग नावाचा तालुका. जिल्हा कुठला याचा, सिंधुदुर्ग. बघा, हा खूप फॅक्च्युअल डाटा आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी स्टेटमेंटमध्ये हे देऊ शकते किंवा डायरेक्ट 1 लाइनर विचारू शकते, महाराष्ट्राचा अतिउत्तरेकडील तालुका कुठला. कारण की एक प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी की पुणे विभागामधला अतिउत्तरेकडील तालुका कुठला. त्यामुळे आपण हे फॅक्ट इथे कव्हर करत आहोत. बघा, आता आपल्याला बघायचं आहे सर्वात मोठे व सर्वात लहान तालुके कुठले. तर बघा, सर्वात मोठे तालुके आपण बघूया. सर्वात मोठा तालुका आहे महाराष्ट्रामधला चिखलदरा. चिखलदरा हा तालुका आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये. चिखलदरा तालुका कुठे येतो, तर अमरावती या जिल्ह्यामध्ये. याचं क्षेत्रफळ आहे 2477 स्क्वेअर किलोमीटर. चिखलदरा या तालुक्याचं क्षेत्रफळ 2477 स्क्वेअर किलोमीटर. बघा, चिखलदरा हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. त्याला महाराष्ट्राचे नंदनवन किंवा काश्मीर असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, चिखलदरा हे जे ठिकाण आहे हे असे ठिकाण आहे की जिथे महाराष्ट्रातले एकमेव हे असे ठिकाण आहे जिथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते. ठीक आहे, ही आपण थोडीशी माहिती बघितली चिखलदराबद्दल. त्यानंतर चिखलदऱ्याच्या नंतर छोटा जिल्हा आहे साक्री. साक्रीपेक्षा छोटा अहेरी. त्यानंतर एट्टापल्ली आणि जत हे पहिले 5 जिल्हे आहेत क्षेत्रफळानुसार. चिखलदरा सर्वात मोठा, त्यानंतर साक्री, अहेरी, एट्टापल्ली आणि जत. पुढे बघूया लहान तालुके. तर सर्वात लहान तालुका आहे महाराष्ट्रामधला उल्हासनगर. याचं क्षेत्रफळ आहे केवळ 13 स्क्वेअर किलोमीटर. हा पूर्णपणे शहरी तालुका आहे. ठीक आहे, आणि इथे इंडस्ट्रियल एरिया खूप जास्त प्रमाणात डेव्हलप झालेला आहे उल्हासनगर. त्यानंतर तळा हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर मुरुड रायगड जिल्हा, श्रीवर्धन रायगड जिल्हा आणि तलासरी पालघर जिल्हा. ठीक आहे, तर सर्वात मोठा तालुका कुठला, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा तालुका चिखलदरा, सर्वात लहान तालुका उल्हासनगर. ठीक आहे, हे आपण बघितलं सर्वात मोठे व सर्वात लहान तालुके. बघा, आता आपण बघूया महत्त्वाचे तालुके. तर बघा, आपण सर्वात आधी बघूया तालुक्यांची संख्या आणि तेवढी संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा, महाराष्ट्र ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला महाराष्ट्रात एकूण 235 तालुके होते, पण सध्या स्थितीत महाराष्ट्रात 358 तालुके आहेत. ठीक आहे, तर बघा ते आपण बघूया. सर्वाधिक तालुके 16 आहे संख्येने, ते आहे यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये. बघा, यवतमाळमध्ये 16 तालुके आणि नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. त्यानंतर बघा 15 तालुके असणारे जिल्हे कुठले, तर रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांमध्ये 16 तालुके आहेत. त्यानंतर बघा 14 तालुके असणारे जिल्ह्यांची संख्या सुद्धा 4 आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि अहमदनगर. त्यानंतर बघा 13 तालुके असणारा जिल्हा एकमेव आहे बुलढाणा, की ज्या जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. त्यानंतर 12 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्हा. त्यानंतर बघा 11 तालुके असणारे 3 जिल्हे आहेत सातारा,
सोलापूर आणि बीड. ठीक आहे. त्यानंतर 10 तालुके असणारे जिल्हे सांगली आणि सोलापूर. 9 तालुके असणारे 3 जिल्हे आहेत परभणी, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघा 8 तालुके असणारे 6 जिल्हे आहेत. तर 2 जिल्हे कोकण या विभागामधले पालघर, सिंधुदुर्ग. 2 जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागामधले जालना आणि धाराशिव. आणि 2 जिल्हे नागपूर या प्रशासकीय विभागामधले वर्धा आणि गोंदिया. असे टोटल 6 जिल्ह्यांमध्ये 8 तालुके आहेत. त्यानंतर बघा 7 तालुके असणारे जिल्हे ठाणे जिल्हा, भंडारा जिल्हा आणि अकोला जिल्हा. 6 तालुके असणारे जिल्हे नंदुरबार जिल्हा आणि वाशिम जिल्हा. या 2 जिल्ह्यांमध्ये 6 तालुके. बघा आता तुम्हाला हे आठवत असेल, आपण जिल्हा निर्मिती बघितली होती. नंदुरबार जिल्हा आणि वाशिम जिल्हा हे दोन्ही जिल्हे कसे आहेत, तर नवीन निर्मित जिल्हे आहे. नंदुरबार आणि वाशिम हे दोन्ही जिल्हे कधी निर्माण झाले होते, तर 1 जुलै 1998ला. त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यानंतर बघा 5 तालुके असणारा जिल्हा आहे हिंगोली. त्यानंतर 4 तालुके असणारा जिल्हा आहे धुळे. 3 तालुके असणारा जिल्हा मुंबई उपनगर. हे 3 तालुके प्रशासकीय सोयीसाठीच निर्माण करण्यात आलेले आहे. आणि तालुका नसलेला जिल्हा आहे मुंबई शहर. आता बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न बघितला होता. त्यामध्ये मी तुम्हाला असे विचारले होते की असा कुठला जिल्हा आहे की ज्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. तर तसे बघा 2 जिल्हे आहे. एक आहे नंदुरबार, ज्याला फक्त धुळे जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. आणि दुसरा जिल्हा आहे मुंबई शहर. या मुंबई शहराला मुंबई उपनगर या एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. बघा तालुक्यांची संख्यावर एक प्रश्न आलेला आहे की 16 सर्वाधिक तालुक्यांची संख्या 16 आहे ती कुठल्या जिल्ह्यात आहे, तर यवतमाळ आणि नांदेड. यावर एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला ही तालुक्यांची संख्या आणि एकूण किती जिल्ह्यांमध्ये तालुके आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तेवढे तालुके आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा यानंतर महत्त्वाची माहिती इथे आहे की बघा हा एकमेव आहे असा की ज्याच्यामध्ये 4 तालुके आहेत धुळे जिल्हा. 5 तालुके असणारा एकमेव आहे हिंगोली. त्यानंतर मुंबई उपनगरबद्दल आपण बघितलंच आहे. त्यानंतर बघा 11 तालुके असणारे 3 जिल्हे सातारा, सोलापूर आणि बीड. सातारा सोलापूर हे पुणे विभागामधला आणि बीड हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागामधला. 12 तालुके असणारे कोल्हापूर आणि गडचिरोली. बघा हे 14 आणि 15 हे पण इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यामध्ये 4 जिल्हे, याच्यामध्ये पण 4 जिल्हे आहेत. बघा अशी 4 लायनर स्टेटमेंटमध्ये असे एक स्टेटमेंट बनवून तुम्हाला काही पण प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला ही तालुक्यांची संख्या आणि ते किती जिल्ह्यांमध्ये तेवढ्या तालुक्यांची संख्या आहे हे तुम्हाला पाठ करणे खूप गरजेचे आहे. याच्यासाठी खूप सारे ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला यूट्यूबवर इझिली अवेलेबल आहे. तर बघा तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिकचा यूज करू शकता किंवा आपण यूट्यूब शॉर्ट्स जेव्हा घेऊ त्यावेळेला मी याच्याबद्दल तुम्हाला ट्रिकमध्ये अवेलेबल करून देणार. बघा काही असे तालुके आहेत की ज्यांचे नावं आपल्याला सारखे सारखे वाटतात पण ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळे तालुके. तर बघा शिरूर कासार आणि शिरूर अनंतपाळ हे 3 सारख्या नावाचे तालुके. शिरूर हा जो तालुका आहे हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. शिरूर कासार बीड जिल्ह्यामध्ये. तर शिरूर अनंतपाळ हा लातूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा भोकर आणि भोकरदन इथे आयोगाने प्रश्न विचारलाय, जोड्यामध्ये विचारलेलं होतं. तर भोकर हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि भोकरदन हा तालुका जालना या जिल्ह्यामध्ये आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पाथर्डी आणि पाथरी. पाथर्डी हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तर पाथरी हा तालुका परभणी या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट बघा पडतूर आणि पातूर. बघा नावं किती सेम आहे. पडतूर हा जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि पातूर हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा पेठ आणि सोनपेठ. पेठ हा तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये तर सोनपेठ हा परभणी जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट बघा शेगाव हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे तर शेवगाव हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. शेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे. इथे संत गजानन महाराजांचे मंदिर आहे. त्यानंतर बघा गंगापूर हे छत्रपती संभाजीनगरमधला एक तालुका आहे. तुम्हाला माहीत असेल गंगापूर येथे महाराष्ट्रातले सर्वात पहिले मातीचे धरण निर्माण करण्यात आले आहे. त्यानंतर बघा गंगाखेड हे परभणी जिल्ह्यामधला एक तालुका आहे. त्यानंतर बघा मूल आणि मूलचेरा. मूल हा चंद्रपूर जिल्ह्यामधला तालुका आहे तर मूलचेरा हा गडचिरोली जिल्ह्यामधला तालुका आहे. नेक्स्ट बघा हिंगणा आणि हिंगणघाट. बघा नावं किती सेम आहे. हिंगणा हा नागपूर जिल्ह्यामधला तालुका आहे तर हिंगणघाट हा वर्धा जिल्ह्यामधला तालुका आहे. समुद्रपूर आणि संग्रामपूर. समुद्रपूर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तर संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट बघा उमरगा हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर उमरखेड हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि उमरेड हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. बघा तुम्ही याच्या नोट्स काढून घेऊ शकता. ठीक आहे. उमरखेड कुठे तर यवतमाळ जिल्हा आणि उमरगा कुठे तर धाराशिव जिल्हा आणि उमरेड नागपूर जिल्हा. नेक्स्ट बघा आमगाव आणि खामगाव. आमगाव गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे तर खामगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा बार्शी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर बार्शी टाकळी हे अकोला जिल्ह्यामध्ये. मुखेड आणि मुदखेड हे दोन्ही पण सेम वाटते
वेगवेगळे तालुके आहे, मुखेड तालुका आणि मुदखेड तालुका, दोन्ही हे नांदेड जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा आपल्याला काही असे तालुके आहेत की ज्यांचे नावं सेम आहे पण ते 2 जिल्ह्यामध्ये. तर बघा सर्वात पहिले बघूया कळंब. कळंब हा जो तालुका आहे हा यवतमाळमध्ये सुद्धा आहे आणि दुसरा एक कळंब तालुका आहे तो धाराशिव या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा कर्जत तालुका. कर्जत हा तालुका रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. कारंजा तालुका वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये. म्हणजे 2 वेगवेगळे तालुके आहे हे सेम नावाचे. कारंजा वर्धा जिल्ह्यामध्ये आणि कारंजा वाशिम जिल्ह्यामध्ये. खेड रायगड जिल्ह्यामध्ये आणि खेड नावाचाच दुसरा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर बघा मालेगाव. मालेगाव हा तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि मालेगाव नावाचाच दुसरा तालुका वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर सेलू. सेलू हा तालुका वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि सेलू हा तालुका दुसरा सेलू तालुका परभणी जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट आष्टी. आष्टी वर्धामध्ये सुद्धा आहे आणि आष्टी नावाचा सेम तालुका बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. तर बघा याच्यावरही बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कर्जतवर एक प्रश्न आला आहे, खेडवर प्रश्न आहे. त्यानंतर बघा इकडे जे गोंधळात टाकणारे तालुके आहे हे उमरगा, उमरेड आणि उमरखेड हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर शिरूर, शिरूर कासार आणि शिरूर अनंतपाळ तुम्हाला खूप चांगलं लक्षात ठेवायचं आहे. गंगापूर, गंगाखेड पण लक्षात ठेवा. त्यानंतर हिंगणा, हिंगणघाट, पाथरी आणि पाथर्डी हे दोन्ही पण लक्षात ठेवा. पातूर, परतूर, पेठ, सोनपेठ हे सर्व गोंधळात टाकणारे तालुके तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर समान नावाचे सुद्धा हे 7 तालुके लक्षात ठेवा.